विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहू बफर सोल्युशन. बफर सोल्युशन म्हणजे काय? तर याकरता आपण एक डायग्राम पाहू. हे बघा, या पद्धतीने समजा आपण याला बफर सोल्युशन म्हटलं आणि यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेस असं ॲड केलं तर त्याचा pH चेंज होणार नाही. दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज व्हॉट? बफर सोल्युशन. The solution whose pH the solution whose pH does not change on dilution or addition of small amount of strong acid or strong base is called as what? Buffer solution. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? बफर सोल्युशन. आलं मग लक्षामध्ये बफर सोल्युशन म्हणजे काय? आता आपण पुढचा पॉईंट पाहू, बफर ॲक्शन. आता बफर ॲक्शन कुणाला म्हणतात? तर ही एक प्रॉपर्टी आहे. बफर ॲक्शन ही काय आहे? प्रॉपर्टी. तर वरची डेफिनेशन आपण सेम वापरू, फक्त हा शब्द ॲड करायचा आहे तुम्हाला, द प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी ऑफ बफर सोल्युशन हुज pH डज नॉट चेंज ऑन डायल्युशन, म्हणजे त्याला डायल्यूट केलं, ऑर an addition of small amount of strong acid or strong base is called as what? Buffer action. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? बफर ॲक्शन. तर या पद्धतीने आपण ते दाखवू शकतो की व्हॉट इज बफर ॲक्शन. आलं लक्षामध्ये? मग बफर ॲक्शन म्हणजे काय? टाईप्स ऑफ बफर सोल्युशन. तर बफर सोल्युशनचे किती टाईप आहे? तर यामध्ये बफर सोल्युशनचे 3 टाईप आहे. पहिला आहे ॲसिडिक बफर सोल्युशन, दुसरा आहे बेसिक बफर सोल्युशन आणि तिसरा आहे न्यूट्रल बफर सोल्युशन और बफर सोल्युशन ऑफ ए सिंगल साल्ट असंही त्याला म्हणतात. तर हे तिन्ही टाईप आपण पाहू. तर पहिले पाहू आपण ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय. तर ॲसिडिक बफर सोल्युशन जे हे वीक ॲसिडपासून तयार होतं आणि त्याच्यानंतर हा वीक ॲसिडचा साल्ट यापासून विथ स्ट्रॉंग बेस. हा जो सोडियम आहे हा NaOH पासून मिळवलेला असतो. म्हणून तर याची डेफिनेशन आपण कशी घेऊ? मग ॲसिडिक बफर सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग ऑफ, काय मिक्सिंग करायचं आहे? वीक ॲसिड, जसं की ॲसिटिक ॲसिड, अँड इट्स साल्ट, त्याचा साल्ट, अँड इट्स साल्ट विथ स्ट्रॉंग बेस, अँड इट्स साल्ट विथ स्ट्रॉंग बेस. हा त्याचा साल्ट आहे विथ स्ट्रॉंग बेस. Na कोणापासून मिळवलेला आहे? NaOH पासून. इज कॉल्ड ॲज व्हॉट? ॲसिडिक बफर सोल्युशन. त्याला तुम्ही ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणू शकता. आणि ॲसिडिक बफर सोल्युशन असल्यामुळे इट्स pH इज लेस दॅन 7. याचा pH जो आहे तो कसा आहे? 7पेक्षा कमी असेल. आलं लक्षामध्ये? खाली एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, सोडियम ॲसिटेट. अजून दुसरं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, जसं फॉर्मिक ॲसिड आहे SCOH, त्याचा साल्ट तिथे H काढून सोडियम लावा, सोडियम फॉर्मेट. किंवा बेन्झोइक ॲसिड आहे वीक ॲसिड, इथला हायड्रोजन काढून तिथे सोडियम लावा, सोडियम बेन्झोइड. या पद्धतीने. आलं लक्षामध्ये? तर या पद्धतीने तुम्ही तो पॉईंट पाहू शकता. तर एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो इथे बघा. ॲसिडिक ॲसिडचं CH3COOH ॲसिड आणि सोडियम लावायचं, मग हायड्रोजनच्या ठिकाणी CH3COONA. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल दाखवू शकता. ठीक आहे. तर दुसरं पाहू आपण. बेसिक बफर सोल्युशन. तर बेसिक बफर सोल्युशन करता लागणार आहे आपल्याला वीक बेस. हा बघा, वीक बेस इथे दाखव, अँड इट्स साल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड, जसं NH4Cl. ठीक आहे. तर बफर सोल्युशनची डेफिनेशन कशी येईल? बेसिक बफर सोल्युशन
is prepared by mixing of weak base NH4OH and its salt with strong acid. जसा याच्यातला CL आहे तो कशापासून मिळवलेला आहे, HCl पासून. म्हणून तर एक्झाम्पल NH4OH प्लस NH4Cl. आणि हा बेसिक असल्यामुळे इट्स pH इज ग्रेटर दॅन 7. याचा pH 7पेक्षा काय येईल, जास्त. दुसरं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. हा आहे वीक बेस. आता याचं प्लस NH4NO3 अमोनियम नायट्रेट. आता नायट्रेट कोणापासून मिळवला तुम्ही, NO3 HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिडपासून. तर असं तुम्ही याचं एक्झाम्पल घेऊ शकता. म्हणजे हे जातं. तिसरं आहे न्यूट्रल बफर सोल्युशन ऑर बफर सोल्युशन ऑफ ए सिंगल साल्ट. तर याच्यात तुम्हाला डायरेक्ट साल्ट घ्यायचा आहे. तो कशाचा असेल, वीक ॲसिड आणि वीक बेस. म्हणजे जसं वीक ॲसिड होतं CH3COOH, त्याचा CH3CO. आणि वीक बेस होता NH4OH, तर याचा NH4. तर असा ते दोघी वापरून तुम्ही साल्ट घेऊ शकतात. हे बघा, याचा साल्ट असा घेऊ शकतात. बरोबर आहे, CH3COO NH4. बरोबर आहे, या पद्धतीने. आणि हा कसा तयार होतो, याच्यापासून CH3COOH आणि NH4OH पासून. बरोबर आहे, हे काढून टाकले आपण. तर त्यापासून तो साल्ट तयार होऊ शकतो. आलं लक्षात. मग याला काय म्हणू शकतो आपण, दिस बफर इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग ऑफ साल्ट ऑफ, काय मिक्स केलं, वीक ॲसिड अँड वीक बेस. आणि याचा pH किती असेल, इट्स pH इज 7. एक्झाम्पल CH3CONH4 प्लस वॉटर. तर असे 3 टाईप्स आपण सांगू शकतो कोणाचे, बफर सोल्युशनचे. आता बफर ॲक्शन म्हणजे काय, बफर ॲक्शन किंवा त्याला दुसऱ्या भाषेत आपण म्हणतो मॅकॅनिझम ऑफ बफर ॲक्शन, किंवा त्याला रिझर्व ॲसिडिटी अँड रिझर्व बेसिसिटी असं सुद्धा त्याला एक नाव आहे, रिझर्व ॲसिडिटी वगैरे. तर पहिलं पाहू आपण ॲसिडिक बफर. तर ॲसिडिक बफर आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. ॲसिडिक बफर कसं होतं, याच्यात 2 असतात. एक असतो ॲसिटिक ॲसिड CH3COOH आणि प्लस असतो CH3CONA म्हणजे साल्ट ऑफ वीक ॲसिड विथ स्ट्रॉंग बेस. दोघींचं डिसोसिएशन दाखवू आपण. वीक ॲसिडचं दाखवू पहिले, CH3CO मायनस प्लस H प्लस, आणि CH3CONAचं सोडियम ॲसिडचं असं दाखवू CH3CO मायनस प्लस Na प्लस. बरोबर आहे. आता ॲसिडिक बफर सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग ऑफ वीक ॲसिड अँड इट्स साल्ट विथ स्ट्रॉंग बेस. तर हे डेफिनेशनमध्ये आपण पाहिलेलं होतं. आता आपण बफर सोल्युशन म्हणजे का, pH डज नॉट चेंज इफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड H प्लस आयन इज ॲडेड इन बफर सोल्युशन. pH डज नॉट चेंज, pH चेंज होणार नाही, because acidity of H plus ion neutralized by reserve basicity of CH3CO minus ion. आता समजा तुम्ही H प्लस आयन याच्यात टाकला ॲसिडिटी, बरोबर आहे. तर हा कोणाशी रिॲक्ट होतो बघा, स्ट्रॉंग ॲसिड टाकल्यानंतर CH3CO मायनस, जो इथे दिलेला आहे बघा, पेनाने अंडरलाईन करून दाखवला. रिॲक्ट होऊन काय तयार होतो, ॲसिटिक ॲसिड, की जो याच्यामध्ये आहे ॲसिटिक ॲसिड, म्हणून pH चेंज होत नाही. If small amount of strong base, if small amount of strong base म्हणजे OH मायनस आयन इज ॲड केला इन बफर सोल्युशन, म्हणजे हा दाखवलेला आहे ते बघा. देन pH डज नॉट चेंज, pH चेंज होणार नाही, बिकॉज बेसिसिटी. आता OH मायनस आयन म्हणजे काय, बेस आहे. Basicity of OH minus ion is neutralized by reserve acidity of CH3COOH. तर हा OH मायनस आयन ह्या हायड्रोजनशी रिॲक्ट होईल, H2O तयार होईल आणि प्लस काय तयार होईल, CH3CO मायनस, की जो याच्यामध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. सो pH डज नॉट चेंज. आता आपण पाहू बेसिक बफर सोल्युशन.
आता बेसिक बफर सोल्युशनचं मेकॅनिझम बघा. बेसिक बफर कसं तयार होतं. वीक बेस NH4OH प्लस NH4Cl salt of and its salt with strong acid. बरोबर आहे. तर बेसिक बफर सोल्युशन is prepared by mixing of weak base and its salt with strong acid. लक्षात त्याचं डिसोसिएशन दाखवून द्या. NH4 प्लस OH मायनस आणि NH4 प्लस Cl मायनस. तर या पद्धतीने आता याच्यात स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस आपण ॲड केला. काय होईल. इफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे H+ आयन ॲड केला काय होईल. pH डज नॉट चेंज बिकॉज ॲसिडिटी ऑफ H+ आयन इज न्यूट्रलाइज बाय रिझर्व बेसिसिटी ऑफ NH4 प्लस OH. H+ OH मायनसशी रिॲक्ट होईल